माता सिद्धिदात्री ही नवरात्रीच्या 9व्या दिवशी का पुजली जाते माहित आहे का तुम्हाला? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या डी मराठी चॅनलवर. आज नवरात्रीचा 9वा आणि शेवटचा दिवस आणि आज आपण बोलणार आहोत माता सिद्धिदात्री बद्दल. चला जाणून घेऊया या देवीची माहिती आणि काही रोचक रहस्य. माता सिद्धिदात्री ही नवरात्रीच्या 9व्या दिवशी पूजली जाते. सिद्धिदात्री म्हणजे सर्व सिद्धी देणारी देवी. या देवीच्या कृपेने भक्तांना आध्यात्मिक आणि भौतिक सिद्धी प्राप्त होतात. पुराणानुसार माता सिद्धिदात्री कमळावर विराजमान असतात आणि त्यांच्या 4 हातांमध्ये शंख, चक्र, गदा आणि कमळ आहे. त्या आपल्या भक्तांना अष्टसिद्धी, नवनिधी प्रदान करतात. अष्टसिद्धी म्हणजे 8 प्रकारच्या अलौकिक शक्ती, जसं की अनिमा, महिमा, गरिमा आणि प्राकाम्य. पण मित्रांनो, एक रहस्य सांगतो. असं मानलं जातं की माता सिद्धिदात्री केवळ भक्तांच्या इच्छा पूर्ण करत नाही, त्यांना आत्मज्ञानांकडे घेऊन जातात. काही कथांनुसार स्वतः भगवान शिव यांनी माता सिद्धिदात्रीची उपासना करून सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. यामुळे यांना अर्धनारेश्वर रूप प्राप्त झालं. म्हणूनच या दिवशी मातीची पूजा करताना मनात एकाग्र ठेवा आणि खऱ्या मनाने प्रार्थना करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनात यश आणि शांती नक्की मिळेल. तर मित्रांनो, नवरात्रीच्या या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा करा आणि त्यांचा आशीर्वाद मिळवा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय माता दी.